guys, I am Khivansra Manoj Lakichan, Sri Neminath Jain High School, Chandwad. In today's lecture, we discuss nomenclature of alcohol, phenols and ethers. Now we discuss one by one. Now first, nomenclature of monohydric alcohol. For monohydric alcohol, there are three types of nominating system. First, common name or tribal system. Second, carbinol system. And third, IUPAC system. Now we discuss one by one. For monohydric alcohol, in common name system, the word alcohol is written after the name of alkyl group. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कॉमन नेम सिस्टीम मध्ये अगोदर अल्किल ग्रुपचं नाव द्यायचं आणि OH फंक्शनल ग्रुप साठी द वर्ड अल्कोहोल त्याला काय करायचा, जॉईन करायचा. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल CH3OH. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी CH3 हा अल्किल ग्रुप आहे आणि वी नो एका कार्बनचं अल्किल ग्रुपचं नाव आहे मिथिन आणि OH या फंक्शनल ग्रुप साठी कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण अल्कोहोल हा शब्द काय करणार आहोत, वापरणार आहोत, यूज करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोल हा शब्द लिहायचा आहे, वर्ड लिहायचा आहे कोणानंतर, द वर्ड ऑफ अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल ग्रुप नंतर. म्हणून या कंपाऊंडचा कॉमन नेम काय विद्यार्थी मित्रांनो, मिथिल अल्कोहोल. सिमिलरली टेकन अनदर एक्झाम्पल CH3 CH2OH. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अल्किल ग्रुप कोणता आहे, इथिन आणि OH फंक्शनल ग्रुप साठी आपण कॉमन नेम सिस्टीम मध्ये कोणता शब्द वापरणार आहोत, अल्कोहोल. आणि म्हणून द नेम ऑफ द कंपाऊंड इज इथिल अल्कोहोल. कॉमन नेम इज इथिल अल्कोहोल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, in common name system of monohydric alcohol, the word alcohol is written after the name of alkyl group. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अल्किल ग्रुप फॉर एक्झाम्पल एका कार्बनचा अल्किल ग्रुप मिथिन, दोन कार्बनचा अल्किल ग्रुप C2H5 इथिन, तीन कार्बनचा अल्किल ग्रुप विद्यार्थी मित्रांनो N प्रोपेन म्हणजे CH3 CH2 CH2 आणि सेकंड कोणता आहे, आयसोप्रोपिन CH3 CH3. फंक्शनल ग्रुप OH CH ला काय असेल, जॉईंट असेल. कॉमन नेम सिस्टीम मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण N, आयसो, निओ, टर्शरी असे वर्ड्स वापरतो. आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, आपण पुष्कळचे एक्झाम्पल घेणार आहोत. अगोदर मी तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन माहिती सांगतोय. आता सेकंड सिस्टीम आहे विद्यार्थी मित्रांनो, कार्बिनॉल सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, कार्बिनॉल सिस्टीम मध्ये व्हॉट इज कार्बिनॉल सिस्टीम, व्हेरी सिंपल. कार्बिनॉल, इन कार्बिनॉल सिस्टीम हायड्रॉक्सी डेरिवेटिव्ह ऑफ मिथेन इज कॉल्ड कार्बिनॉल. वन्स अगेन आय रिपीट, हायड्रॉक्सी डेरिवेटिव्ह ऑफ मिथेन is known as carbinol. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, CH3OH. आता या ठिकाणी OH ग्रुप ज्या कार्बनला जॉईंट आहे, एवढा तर आपण काय कन्सिडर करणार आहोत, कार्बिनॉल. एवढा टर्म आपण काय कन्सिडर करणार आहोत मित्रांनो, कार्बिनॉल. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये हे वन और मोर हायड्रोजन ॲटम ऑफ मिथिल अल्कोहोल पर्टिक्युलरली कार्बिनॉल इज रिप्लेस्ड बाय अनदर ग्रुप. कन्सिडर अनदर एक्झाम्पल. जर विद्यार्थी मित्रांनो हा एक हायड्रोजन ॲटम मी मिथिल ग्रुपने रिप्लेस केला तर कंपाऊंड कसा होईल बघा. कंपाऊंड ॲक्च्युअली हा काय होईल बघा, CH3
COH आणि या दोन व्हॅलेन्सी हायड्रोजन रिमेन्स ॲज इट इज. ओके, देन व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड अकॉर्डिंग टू कार्बोनल सिस्टीम. आता विद्यार्थी मित्रांनो, जस्ट आय टोल्ड यू, हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप आपण या ग्रुपचं नाव काय दिलेलं आहे, कार्बिनॉल. ओके, आणि या कार्बिनॉलचा एक हायड्रोजन ॲटम आपण कशाने रिप्लेस केला, मिथिल ग्रुपने रिप्लेस केला. म्हणून या कंपाऊंडचं या सिस्टीमनुसार नाव काय येईल, मिथिल कार्बिनॉल. मिथिल कार्बिनॉल. सिमिलरली विद्यार्थी मित्रांनो, हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, हे दोन्हीही हायड्रोजन ॲटम जर मी मिथिल ग्रुपने रिप्लेस केले, दोन मिथिल ग्रुपने रिप्लेस केले, ऑटोमॅटिकली कंपाऊंड कसं तयार बघा, CH3 COH CH3 आणि हा हायड्रोजन रिमेन्स ॲज इट इज. ओके, देन व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड अकॉर्डिंग टू कार्बोनल सिस्टीम. परत एकदा विद्यार्थी मित्रांनो, COH म्हणजे काय, कार्बिनॉल. आता लेफ्ट साईडला पण एक मिथिल ग्रुप आहे, राईट साईडला पण एक मिथिल ग्रुप आहे. दोन मिथिल ग्रुप म्हणजे दोन साठी डाय, आणखी ग्रुप कोणता आहे, मिथिल म्हणजे डायमिथिल. आणि म्हणून या कंपाऊंडचं पर्टिक्युलरली हा ऍक्च्युली आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. आयसोप्रोपिल अल्कोहोलचं अकॉर्डिंग टू कार्बोनल सिस्टीम नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो, डायमिथिल कार्बिनॉल. ओके, नाउ इन थर्ड वन, IUPAC सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, इन IUPAC सिस्टीम the ending E of alkane is replaced by OL. Once again I repeat, in IUPAC system, alkane ALKANE, the ending the ending E of alkane is replaced by OL. Hence, monohydric alcohol according to IUPAC name, alkane ALK, E replaced by OL. IUPAC name is alkanol. IUPAC name is alkanol. आता विद्यार्थी मित्रांनो, E व्हावेल, ओके सॉरी OL व्हावेल, आणि त्याच्यामुळे व्हावेल ऍड करत असताना आपण E रिप्लेस करणार आहोत. फॉर मोनोहायड्रिक अल्कोहोल आपल्याला E रिप्लेस करायचं आहे. पण जर डायहायड्रिक ट्रायहायड्रिक असेल तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल डायहायड्रिक त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत डायोल. ट्रायहायड्रिक त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत शब्द ट्रायोल. D and T आर नॉट व्हावेल, आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पॉलिहायड्रिक अल्कोहोल असेल तेव्हा मात्र E आपल्याला काय करायचं आहे, रिटेन करायचं आहे. वन्स अगेन आय रिपीट, फॉर पॉलिहायड्रिक अल्कोहोल E काय करायचं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रिटेन करायचा आहे. ओके, लागल्याच्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर आपण टू मच व्हेरियस एक्झाम्पल काय करणार आहोत, आपण अल्कोहोलचे नॉमेनक्लेचर घेणार आहोत. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचे काढून घ्या, मी सांगितलं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक्झाम्पल घेऊया. आता आपण स्ट्रक्चर्स, कॉमन नेम आणि IUPAC नेम घेणार आहोत. नाव वन बाय वन. फर्स्ट कंपाऊंड, एका कार्बनचा अल्कोहोल CH3OH. आता विद्यार्थी मित्रांनो, एका कार्बनचा अल्कोहोल CH3OH, एका कार्बनच्या अल्किल ग्रुपचं नाव मिथिल, आणि म्हणून या कंपाऊंडचं कॉमन नेम मिथिल अल्कोहोल. या कंपाऊंडचं कॉमन नेम काय येईल, मिथिल अल्कोहोल. सायमल्टेनियसली आपण अगोदर काय करूया, कॉमन नेम सगळ्या कंपाऊंडचे कॉमन नेम घेऊया आणि नंतर IUPAC नेम घेऊया. ओके, नाव एका कार्बनचे अल्कोहोल मिथिल अल्कोहोल. एक्झाम्पल सेकंड, दोन कार्बनचा अल्कोहोल CH3 CH2OH म्हणजेच C2H5OH. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे अल्किल ग्रुप कोणता आहे, इथिल, आणि म्हणून या कंपाऊंडचं कॉमन नेम इथिल अल्कोहोल. आता
एक्झाम्पल नंबर 3 प्रॉपिनसाठी विद्यार्थी मित्रांनो 2 अल्किल ग्रुप आहे, एक नॉर्मल प्रॉपिन आणि सेकंड आयसोप्रॉपिन. नॉर्मल प्रॉपिन ग्रुप CH3 CH2 CH2 आणि पहिल्या किंवा शेवटच्या कार्बनला फंक्शन ग्रुप आहे. आणि चौथं एक्झाम्पल CH3 CH CH3 आणि इथं काय आलं विद्यार्थी मित्रांनो OH. आता विद्यार्थी मित्रांनो 3 कार्बनचा अल्किल ग्रुप हा आहे N प्रॉपिन ग्रुप आणि हा आहे आयसोप्रॉपिन ग्रुप. In common name system, the word alcohol is written after the name of alkyl group. Hence, common name of this compound is N-propyl alcohol. आणि या कंपाऊंडचं कॉमन नेम आयसोप्रॉपिल अल्कोहोल. ओके. नाव 4 कार्बनचा अल्किल ग्रुप. 4 कार्बनच्या अल्किल ग्रुपसाठी विद्यार्थी मित्रांनो देअर आर 4 टाइप्स ऑफ अल्कोहोल. अगोदर मी स्ट्रक्चर देतो. फर्स्ट नॉर्मल 4ही कार्बन सरळ रेषेत CH3 CH2 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 फंक्शन ग्रुप पहिल्या कार्बनला किंवा शेवटच्या कार्बनला जॉईन. 6 CH3 CH OH CH2 CH3 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो OH ग्रुप प्रायमरी कार्बनला जॉईन आहे, इथं OH ग्रुप सेकंडरी कार्बनला जॉईन आहे. स्ट्रक्चर नंबर 7 CH3 C OH CH3 CH3 या ठिकाणी OH ग्रुप टर्शरी कार्बनला जॉईन आहे आणि एक टिपिकल आहे CH3 CH CH3 आयसो ग्रुप आहे हा विद्यार्थी मित्रांनो आयसो ग्रुप आहे हा आणि 4 कार्बन CH2OH. आता विद्यार्थी मित्रांनो हा N ब्युटीन ग्रुप आहे, हा N ब्युटीन ग्रुप आहे. 6 नंबरचा सेकंडरी ब्युटीन ग्रुप आहे, 7 नंबरचा टर्शरी ब्युटीन ग्रुप आहे आणि 8 नंबरचा आयसो ब्युटीन ग्रुप आहे. आणि म्हणून कॉमन नेम ऑफ दिस अल्कोहोल इज 5 नंबरचा N ब्युटीन अल्कोहोल, 6 नंबरचा सेकंडरी ब्युटीन अल्कोहोल, 7 नंबरचा विद्यार्थी मित्रांनो टर्शरी ब्युटीन अल्कोहोल आणि 8 नंबरचा विद्यार्थी मित्रांनो आयसो ब्युटीन अल्कोहोल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदर कॉमन नेम सिस्टीमचे कॉमन नेम बघितले अल्कोहोलचे म्हणून हायड्रिक अल्कोहोलचे. आता IUPAC नेम बघूया. जस्ट आय टोल्ड यू in IUPAC nomenclature the ending E of alkane is replaced by OL. आता किती कार्बनचं अल्कोहोल आहे त्याच्यावरून मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन XYZ आणि IUPAC नेम मध्ये आपल्याला माहिती आहे फंक्शन ग्रुपची आपल्याला पोझिशन लिहायची असते. एक असेल तर नाही लिहिलं तर चालेल, परंतु एकापेक्षा जर वेगळी असेल तर आपल्याला पोझिशन लिहिणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. म्हणून आता विद्यार्थी मित्रांनो IUPAC नेम नॉमेनक्लेचर एका कार्बनचा अल्केन मिथेन E रिप्लेस बाय OL. हेन्स मिथिल अल्कोहोलचा IUPAC नेम काय सांगा. मिथिल अल्कोहोलचा IUPAC नेम इज मिथॅनॉल. मिथेन E रिप्लेस बाय OL मिथॅनॉल. 2 कार्बनचा अल्केन इथेन E रिप्लेस बाय OL IUPAC नेम बिकम इथेनॉल. आता विद्यार्थी मित्रांनो 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन, चौथा कंपाऊंड 3 कार्बनचा अल्केन हा सुद्धा प्रोपेन आहे. देन व्हॉट इज डिफरन्स हियर बिटवीन दिस 2 कंपाऊंड. इन दिस कंपाऊंड OH group attached to first carbon and in this compound OH group attached to second carbon. Position of function group 1 and 2. Hence IUPAC name of N-propyl alcohol is propane 1O and IUPAC name of this compound is propane 2O. Okay. Now for 4 carbon the alcohol. Now
नाव हिअर 4 कार्बनचं अल्केन ब्युटेन, पोझिशन ऑफ OH ग्रुप फर्स्ट कार्बन, म्हणून N ब्युटिल अल्कोहलचं आययुपीएसी नेम काय येईल ब्युटेन, E रिप्लेस बाय OH ब्युटेन 1 OL. IUPAC name of this compound butane 2OL. आता विद्यार्थी मित्रांनो या कंपाउंड मध्ये लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बनचे 3 कार्बनची गिव नंबरिंग फर्स्ट, सेकंड, थर्ड. दुसऱ्या कार्बनला OH आहे, दुसऱ्या कार्बनला CH3 आहे. CH3 हा या ठिकाणी प्रेफिक्स म्हणून कार्य करेल, वी ऑलरेडी नो. म्हणून या कंपाउंडचा IUPAC नेम आता या ठिकाणी लक्षात घ्या. दुसऱ्या कार्बनला मिथिल म्हणजे 2 मिथिल. 3 कार्बनचा म्हणजे प्रोपेन. E रिप्लेस बाय OH पोझिशन 2. हेन्स टर्शियरी ब्युटिल अल्कोहलचा IUPAC नेम 2 मिथिल प्रोपेन 2OL. ओके. आता या ठिकाणी बघूया सिमिलरली लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बनचे फंक्शन ग्रुप जिथं जॉईंट आहे तिथून नंबरिंग देणं आवश्यक आहे. 1 2 3. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आणि म्हणून IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड इज 2 मिथिल प्रोपेन 2OL च्या ऐवजी 1OL. ओके विद्यार्थी मित्रांनो ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा त्यांनी स्क्रीनशॉट काढा. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो आपण मोनोहायड्रिक अल्कोहलचा स्टडी केला. आता डायहायड्रिक अल्कोहलचे काही एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल डायहायड्रिक अल्कोहल CH2 CH2 OH OH. आता विद्यार्थी मित्रांनो वी नो डायहायड्रिक अल्कोहल इज ऑल्सो कॉल्ड ग्लायकॉल्स. बरोबर. आणि म्हणून कॉमन नेम ऑफ दिस कंपाउंड इज इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. ओके. डायहायड्रिक अल्कोहलला ग्लायकॉल असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. सिमिलरली ट्रायहायड्रिक अल्कोहलला ग्लिसेरॉल म्हणतात. फॉर एक्झाम्पल 3 कार्बन घ्यावं लागेल CH2 CH2 OH CH OH CH2 OH. तर कॉमन नेम ऑफ दिस कंपाउंड इज propylene glycol, sorry, propylene glycerol. Propylene glycerol. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो यांचे आपण IUPAC नाम बघूया. आता या ठिकाणी 2 कार्बन इथेन, 2 OH साठी डाय आणि OH साठी ON. डायोल D is not starts with vowel आणि म्हणून E of ethane does not replace. ओके. आणि म्हणून IUPAC name of ethylene glycol is ethane 1 2 diol. 1 2 is the position. डाय म्हणजे 2 OH ग्रुप पहिले आणि दुसऱ्या कार्बनला जॉईंट आहे. सिमिलरली विद्यार्थी मित्रांनो 3 कार्बनचं अल्केन प्रोपेन. OH ग्रुप कोणत्या कार्बनला जॉईंट आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड. म्हणून प्रोपेन 1 2 3 ट्रायओ. ओके. सिमिलरली विद्यार्थी मित्रांनो सायक्लो अल्केनचे अल्कोहोल घेऊया. फॉर एक्झाम्पल 4 कार्बनचं सायक्लिक अल्केनी सायक्लोब्युटेन आणि या ठिकाणी OH दिला. कॉमन नेम काय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा सायक्लोब्युटेन. आता या कंपाऊंडला आपण IUPAC नेम देऊया पहिले. सायक्लोब्युटेन, सायक्लोब्युटॅनॉल, सायक्लोब्युटॅनॉल किंवा सायक्लोब्युटेन 1OL म्हणजेच सायक्लोब्युटॅनॉल. आता सिमिलरली विद्यार्थी मित्रांनो अजून एखादं इंटरेस्टिंग एक्झाम्पल घेऊया. सायक्लोपेंटॅनॉल. कॉमन नेम आता हा आहे सायक्लोपेंटॅनॉल. ओके. हा पहिला कार्बनला OH ग्रुप जॉईंट आहे आणि दुसऱ्या कार्बनला इथिल ग्रुप जॉईंट आहे. ओके. then what is the IUPAC name
ग्रुप कार्बन सेकंडला जॉईन आहे आणि पॅरेंट अल्केन कोण आहे सायक्लोपेंटेन आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या कंपाऊंडचा आपल्याला आयुपॅक नेम जर दाखवायचं असेल द्यायचं असेल तर काय 2-इथिल सायक्लोपेंटॅनॉल पेंटेन 1-ol किंवा पेंटॅनॉल म्हटलं तरी चालेल। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पहिल्या टॉपिकमध्ये आपण आयुपॅक नेम ऑफ अल्कोहोल आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल कन्सिडर केले। नाव सेकंड टॉपिक इन टुडेज लेक्चर आयुपॅक नेम ऑफ फेनॉल्स। ओके, आता विद्यार्थी मित्रांनो फेनॉल्स व्हॉट इज फेनॉल्स लास्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी केलं। फेनॉल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन। फेनॉल्सचा दोन प्रकारे डेफिनेशन आहे, त्यापैकी सिंपल डेफिनेशन जस्ट आय टोल्ड यू हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन कॉल्ड फेनॉल्स। ओके, नाव फेनॉल्समध्ये विद्यार्थी मित्रांनो परत ॲज युजल दोन सिस्टीम, एक आहे कॉमन नेम सिस्टीम आणि सेकंड कोणती आहे आयुपॅसी सिस्टीम। आता विद्यार्थी मित्रांनो कॉमन नेम सिस्टीममध्ये या ठिकाणी आपल्याला जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक किंवा आपण पर्टिक्युलरली दोन बघूया डाय सबस्टिट्युएंट बेन्झीन डेरिव्हेटिव्ह असेल तर आपल्याला माहिती ना आपण कोणते शब्द वापरतो ऑर्थो मेटा टॅग। फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी बेन्झीन रिंग ओके हा एक सबस्टिट्युएंट अतिशय बाजूच्या सबस्टिट्युएंटच्या कार्बनला 1-2 पोझिशनला वाय जॉईन असेल तर आपण काय म्हणतो ऑर्थो किंवा को आयसोमर, बरोबर आहे। आता एक सबस्टिट्युएंट ज्या कार्बनला जॉईन आहे त्याच्या एक कार्बन सोडून आयदर लेफ्ट ऑर राईट वाय सबस्टिट्युएंट जॉईन असेल तर ही पोझिशन कोणती येते विद्यार्थी मित्रांनो मेटा एन। ओके, आणि एक सबस्टिट्युएंट ज्या कार्बनला जॉईन आहे त्याच्यापासून दोन कार्बन सोडून किंवा अपोजिट कार्बनला दुसरा सबस्टिट्युएंट जॉईन असेल तर तो कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो प्यारा म्हणजे पी। विद्यार्थी मित्रांनो इन केस ऑफ कॉमन नेम्स ऑफ फेनॉल्स ऑर्थो मेटा प्यारा वर्ड्सचा काय करायचा आपल्याला वापर करायचा आहे। ठीक, याची गरज केव्हा पडेल डाय सबस्टिट्युएंट असेल तेव्हा। ओके, आता विद्यार्थी मित्रांनो आयुपॅसी नॉमेनक्लेचरमध्ये आयुपॅक नॉमेनक्लेचरमध्ये ॲक्च्युली हा ॲरोमॅटिक आपण जर जसं अल्केनॉल घेतला ई रिप्लेस बाय OL ऑफ अल्केन तसं हा ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये पॅरेंट कंपाऊंड कोण बेन्झीन, बरोबर ना बेन्झीन EN। ओके, ई रिप्लेस बाय OL म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आयुपॅक सिस्टीममध्ये फेनॉलला बेन्झिनॉल असं देखील म्हणतात। ओके, बेन्झिनॉल ठीक आहे ना। फेनॉल कॉमन नेम आहे आणि फेनॉल हा जो कॉमन नेम आहे ॲक्सेप्टेड इन आयुपॅसी नॉमेनक्लेचर अल्सो आणि म्हणून फेनॉलचं जे कॉमन नेम आहे ते देखील आपण आयुपॅसी नेम बेन्झिनॉल किंवा फेनॉल कन्सिडर करू शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो डाय सबस्टिट्युएंट असेल तर कॉमन नेममध्ये OMP आयुपॅसीमध्ये आपल्याला पोझिशन दाखवावं लागेल। फॉर एक्झाम्पल ऑर्थो सबस्टिट्युएंट इज 1-2 सबस्टिट्युएंट, मेटा 1-3 सबस्टिट्युएंट आणि प्यारा कोणताही विद्यार्थी मित्रांनो 1-4 सबस्टिट्युएंट। ठीक आहे, आता हे तुम्हाला जर लक्षात नसेल आले तर आपण एक्झाम्पल घेऊ, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। नाव टेक 1 by 1 एक्झाम्पल। विद्यार्थी मित्रांनो 1 by 1 एक्झाम्पल घेऊया आपण, पुष्कळचे एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला लागल्या समजून सांगतो। नाव सगळ्यात सिंपल फर्स्ट एक्झाम्पल सिंपल विद्यार्थी मित्रांनो बेन्झीन रिंगला फक्त एक OH ग्रुप आहे
जॉईंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज फेनॉल आणि दिस कॉमन नेम इज ऑल्सो ॲक्सेप्टेड इन IUPAC नेम फेनॉल किंवा अनदर नेम जस्ट आय टोल्ड यू बेन्झिनॉल, अनदर नेम बेन्झिनॉल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता वेगवेगळे एक्झाम्पल घेऊ. डाय सबस्टिट्यूटेड फेनॉलचे एक्झाम्पल घेऊया. आता डाय सबस्टिट्यूटेड एक्झाम्पलमध्ये इथं विद्यार्थी मित्रांनो हा घेतला मी बेन्झीन रिंग. सेकंड एक्झाम्पल, पहिल्या कार्बनला OH आणि दुसऱ्या कार्बनला CH3 आहे. आता ही पोझिशन कोणती विद्यार्थी मित्रांनो? OH ज्या कार्बनला जॉईंट आहे अतिशय बाजूच्या कार्बनला दुसरा ग्रुप जॉईंट असेल तर ऑर्थो पोझिशन. ओके, कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ऑर्थोक्रिसॉल. ऑर्थोक्रिसॉल. आता IUPAC नेम लगेच बघून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, OH ग्रुपच्या कार्बनला जॉईंट आहे कार्बन फर्स्ट, त्याच्या बाजूचा कार्बन सेकंड. IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 2-मिथिल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं एक लक्षात घ्या, आपण कॉमन नेम सिस्टीममध्ये फेनॉल कन्सिडर करतो. IUPAC नेम सिस्टीममध्ये आपण त्या ठिकाणी काय कन्सिडर करतोय? बेन्झिनॉल कन्सिडर करतोय. ठीक आहे ना? परंतु बेन्झिनॉललाच आपण फेनॉल पण म्हणू शकतो. ओके, आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ऑर्थोक्रिसॉलचा IUPAC नेम आहे हा 2-मिथिल आणि राहिलेलं स्ट्रक्चर ॲज सेम ॲज फर्स्ट स्ट्रक्चर आणि त्या फर्स्ट स्ट्रक्चरचं नाव काय आहे? फेनॉल. आणि म्हणून IUPAC नेम बिकम 2-मिथिल फेनॉल. Take a third example, dihydric alcohol, dihydric aromatic alcohol, OH. आता विद्यार्थी मित्रांनो, याला टिपिकल नाव आहे, जसं ग्लिसरॉल क्रिटिकल नाव आहे तसंच कॅटेकॉन. बी द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड. नाव IUPAC नेम. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. OH ग्रुप पहिल्या कार्बनला जॉईंट आहे, इथं OH ग्रुप दुसऱ्या कार्बनला जॉईंट आहे आणि म्हणून IUPAC नेम ऑफ कॅटेकॉन इज बेन्झीन 1,2. आता ही ॲज इट इज आहे, कारण डायओल घ्यायचं ना आपल्याला. डी इज नॉट व्हावेल. बेन्झीन 1,2 डायओल. ठीक आहे. आता आपण मेटा घेतला विद्यार्थी मित्रांनो, मेटा डायहॅड्रिक बेन्झीन रिंग, OH कार्बन इथं, एक कार्बन सोडून हा OH इथं असेल. कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज रिसॉर्सिनॉल. ठीक आहे. IUPAC नेम काय विद्यार्थी मित्रांनो? बेन्झीन 1,3 डायओल. बेन्झीन 1,3 डायओल. सिमिलरली विद्यार्थी मित्रांनो, पॅरा डायहायड्रिक घेऊया. OH ग्रुप पहिल्या कार्बनला जाईल, 2 कार्बन सोडून दुसरा OH ग्रुप असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या कंपाऊंडचे 2 आपण कॉमन नेम घेऊ शकतो. कॉमन नेम पैकी पहिला आहे क्विनॉल. याला लक्षात घ्या, क्विनॉल. आणि दुसरा आहे, जर हे 2 हायड्रोजन आपण कन्सिडर केलं, हायड्रोजनसाठी हायड्रोजन काढून जर डबल बॉन्ड राहिलं असेल तर क्विनॉल, हायड्रोक्विनोन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ONE इथं ON आहे. ONE म्हणजे या ठिकाणी पर्टिक्युलरली C डबल बॉन्ड साधी आहे, परंतु ऑक्सिजनची एक व्हॅलेन्सी आपण हायड्रोजनने रिप्लेस केली तर तो हायड्रोक्विनोन होईल. कळतंय ना? आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ह्या कंपाऊंडचं 2 नाव आहे. एक आहे क्विनॉल आणि दुसरं आहे हायड्रोक्विनोन. ओके, IUPAC नेम घेऊया विद्यार्थी मित्रांनो, या कंपाऊंडला सेम बेन्झीन 1,4 डायओल. बेन्झीन 1,4 डायओल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रायहायड्रिक अल्कोहलचे 2 एक्झाम्पल घेऊया. एक आहे सिमेट्रिकल. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी लिहितो विद्यार्थी मित्रांनो, OH ग्रुप पहिल्या कार्बनला, तिसऱ्या कार्बनला आणि 5व्या कार्बनला. IUPAC नेम सिंपल एकदम, बेन्झीन 1,3,5 ट्रायओल. IUPAC नेम काय सांगा? बेन्झीन इथं लागल्यास मी IUPAC नेम काय?
बेन्झीन, बेन्झीन, इथं झेड राहिला, बेन्झीन, हां, बेन्झीन 1 3 5 ट्राय ओ, ओके. कॉमन नेम पायरोग्लुसिनॉल. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कॉमन नेम हे टिपिकल आहे. कॉमन नेम ऑफ बेन्झीन 1 3 5 ट्रायोल इज फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरो या इथं फ्लोरोग्लुसिनॉल. तसंच विद्यार्थी मित्रांनो हा एक ट्रायटिकल घेतला. पहिला कार्बन OH, दुसऱ्या कार्बन OH आणि तिसऱ्या कार्बनला OH. पायरोग्लॅनॉल कॉमन नेम आहे पायरोग्लॅनॉल. आयुर्वेदिक नेम काय आहे 1 2 3 बेन्झीन 1 2 3 ट्रायो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड जे आहे त्याला आपण कॉमनली फिनॉल, फॅमिलीला फिनॉल्स असं म्हणतो, त्यांचे आपण जस्ट कॉमन नेम आणि IUPAC नॉमेनक्लेचर स्टडी केलं. ठीक आहे. नाव टुडेज लेक्चरचं थर्ड टॉपिक कॉमन नेम अँड IUPAC नेम फॉर इथर्स. इथर्स बघूया. आता विद्यार्थी मित्रांनो इथर्स म्हणजे काय, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं. एका ऑक्सिजन ॲटमला 2 अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप जॉईंट असेल तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण काय म्हणतो, इथर्स असं म्हणतो. इथरची डेफिनेशन काय आहे, इथर्स आर काय डेफिनेशन सांगा लवकर. इथर्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच 2 अल्किल or aryl group, 2 alkyl or aryl group attached to divalent oxygen atom. बरोबर आहे. Now we discuss common name and IUPAC name of ethers. Ethers representation R O R dash. We know both the alkyl groups are same, simple ether. Both the alkyl groups are different, mixed ether. बरोबर. कॉमन नेम सिस्टीम मध्ये अल्कोहोल प्रमाणे इन कॉमन नेम सिस्टीम द वर्ड ether is written after the name of alkyl group. विद्यार्थी मित्रांनो once again I repeat, in common name system the word ether is written आफ्टर द नेम ऑफ अल्किल ग्रुप. दोन्ही अल्किल ग्रुप सेम असेल तर डाय शब्द वापरायचा, डाय अल्किल इथर. आणि जर दोन्हीही अल्किल ग्रुप वेगवेगळे असेल तर अरेंज देम अल्फाबेटिकली. अरेंज देम अल्फाबेटिकली. अल्फाबेटिकली ऑर्डरने ज्या अल्किल ग्रुपचं नाव अगोदर येईल त्या अल्किल ग्रुपचं नाव अगोदर लिहायचं आणि ते सेकंड. बरोबर आहे. Now, in IUPAC system, ethers are considered as alkoxy. Alkoxy derivative of alkane. विद्यार्थी मित्रांनो IUPAC सिस्टीम मध्ये इथरला काय कन्सिडर केलेलं आहे, अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ज्या ह्या 2 अल्किल ग्रुप पैकी सिंपल इथरमध्ये तर अडचण नाही, परंतु मिक्स इथरमध्ये अडचण आहे. या 2 अल्किल ग्रुपपैकी जो अल्किल ग्रुप मोठा असेल त्याचा अल्केन कन्सिडर करायचा. ओके. आणि जो अल्किल ग्रुप स्मॉल असेल त्याचा अल्कॉक्सी कन्सिडर करायचा. म्हणजे मला काय सांगायचं मी परत एकदा सांगतो. अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम इथर इज कॉल्ड अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन. आता तुमच्या मध्ये क्वेश्चन निर्माण झाला असेल, कोणत्या अल्किल ग्रुपचा अल्केन घ्यायचा आणि कोणत्या अल्किल ग्रुपचा अल्कॉक्सी घ्यायचा. त्यासाठी रूल काय विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सिंपल रूल आहे. IUPAC नॉमेनक्लेचरमधला सगळ्यात बेसिक पहिला रूल काय ना,
सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. मोठ्यात मोठी कार्बनची चेन काय करा, सिलेक्ट करा. ओके. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मिक्स इथरच्या बाबतीत, अनसिमेट्रिकल इथरच्या बाबतीत जो अल्किल ग्रुप मोठा असेल त्याचा अल्केन कन्सिडर करायचा आणि जो अल्किल ग्रुप स्मॉलर असेल त्याचा अल्कॉक्सी ग्रुप कन्सिडर करायचा. आता आपण एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजून सांगतो, तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजेल. नाव वी टेक एक्झाम्पल वन बाय वन एक्झाम्पल घेऊया विद्यार्थी मित्रांनो. ओके. नाव फर्स्ट एक्झाम्पल सिंपल इथरपासून सुरुवात करूया. फर्स्ट CH3O CH3. आता विद्यार्थी मित्रांनो किती अल्किल ग्रुप आहे, दोन्ही सारखे आहेत ना. दोन साठी कोणता शब्द वापरतो आपण, डाय. अल्किल ग्रुप कोणता आहे, CH3 म्हणजे मिथिल. डॅश को डॅश साठी आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे, इथर. म्हणून कॉमन नेम ऑफ दिस इथर इज डाय मिथिल इथर. आता आयोपेसिन एका कार्बनचा अल्केन मिथेन, मिथिल अधिक ऑक्सिजन मिथॉक्सी. आणि म्हणून आयोपेक नेम ऑफ दिस कंपाउंड इज मिथॉक्सी मिथेन. ओके. सेकंड एक्झाम्पल दोन अल्किल ग्रुप घेऊया. CH3 CH2O CH3. आता विद्यार्थी मित्रांनो हा मिक्स इथरचा एक्झाम्पल आहे, कारण दोन्ही अल्किल ग्रुप काय आहेत, वेगवेगळे आहेत. एक आहे मिथिल, दुसरा आहे इथिल. अल्फाबेटिकली ई कम फर्स्ट, देन एम. आणि म्हणून या कंपाऊंडचं कॉमन नेम काय सांगा, इथिल मिथिल इथर. आता आयोपेसिन जो अल्किल ग्रुप मोठा असेल त्याचा अल्केन कन्सिडर करा. सिंपल रूल, दोन कार्बनचा अल्केन इथेन, एका कार्बनचा अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन मिथॉक्सी. आणि म्हणून या कंपाऊंडचा आयोपेसिन नेम काय विद्यार्थी मित्रांनो, मिथॉक्सी इथेन. आयोपेसिन नेम काय विद्यार्थी मित्रांनो, मिथॉक्सी इथेन. व्हेरी सिंपल. एक्झाम्पल थर्ड CH3 CH2O CH2 CH3. बोथ द अल्किल ग्रुप आर सेम इथिन. आणि म्हणून कॉमन नेम काय सांगा, डाय इथिल इथर. आता दोन कार्बनचा अल्केन इथेन आणि दोन कार्बनच्या अल्किल ग्रुपचा ऑक्सिजन असलेला ग्रुप इथॉक्सी, बरोबर आहे ना. आणि म्हणून डाय इथिल इथरचं आयुपॅक नेम काय, इथॉक्सी इथेन. ओके. नाव वी कन्सिडर अनदर एक्झाम्पल. आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊया. अजून चौथं एक्झाम्पल CH3O CH2 CH3. आता या ठिकाणी एक अल्किल ग्रुप आहे मिथिल, दुसरा अल्किल ग्रुप आहे एन प्रॉपिन. म्हणून या कंपाऊंडचं कॉमन नेम इज मिथिल एन प्रॉपिन इथर. आयोपेसिन मोठ्या अल्किल ग्रुपचा अल्केन, 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. मिथिल ग्रुप अधिक ऑक्सिजन मिथॉक्सी. मिथॉक्सी ग्रुप कोणत्या कार्बनला जॉईन आहे, पहिल्या का दुसऱ्या का तिसऱ्या, पहिल्या. म्हणून या कंपाऊंडचा आयोपेक नेम 1-मिथॉक्सी किंवा मिथॉक्सी 1-प्रोपेन. मिथॉक्सी 1-प्रोपेन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण नावं देऊ शकतो. 1-मिथॉक्सी-प्रोपेन म्हटलं तरी चालेल किंवा मिथॉक्सी 1-प्रोपेन असं म्हटलं तरी चालेल. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड घेऊया विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम्पल 5 ॲरोमॅटिक इथरचं एक्झाम्पल घेऊया. CH3O CH3. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, दोन अल्किल ग्रुप पैकी एक आहे अल्किल ग्रुप मिथिल आणि दुसरा अरिल ग्रुप आहे फेनिल. P आणि M कम फर्स्ट देन P. कॉमन नेम ऑफ दिस कंपाउंड
is मिथिल फेनिल बेंझिन रिंग साठी C6H5 साठी मिथिल फेनिल इथर. मिथिल फेनिल इथर. This compound is commonly known as anisole. This compound is commonly known as काय विद्यार्थी मित्रांनो ॲनिसोल. बरोबर आहे. आता आयुर्वेद नेम अल्केन कोणाचं कन्सिडर करणार? एका कार्बनचा हा 6 कार्बनचा आहे. मोठ्या कार्बनचा अल्केन ग्रुपचा अल्केन कन्सिडर करावा लागेल म्हणजे बेन्झीन. CH3 ऑक्सिजनला दिला म्हणजे तो मिथॉक्सी. आयुर्वेद नेम काय मग सांगा? मिथॉक्सी बेन्झीन. आयुर्वेद नेम ऑफ anisole is methoxybenzene. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो अनदर एक्झाम्पल घेऊया आपण. बेन्झीन रिंग हा O CH2 आता विद्यार्थी मित्रांनो कॉमन नेम मध्ये हा आहे फेनिल, हा आहे N प्रोपिल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या कंपाऊंडचं आपल्याला जर कॉमन नेम द्यायचं असेल तर कॉमन नेम काय येईल? कॉमन नेम आहे फेनिल N प्रोपिल इथर. फेनिल N प्रोपिल इथर विथ द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड. आता आयुर्वेद नेम मध्ये विद्यार्थी मित्रांनो 3 कार्बनचा अल्कीन प्रॉपॉक्सी, 6 कार्बनचा ॲरोमॅटिक कंपाऊंड मोठा अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप बेन्झीन. म्हणून या कंपाऊंडचा आयुर्वेद नेम. आता या ठिकाणी बघा 1 पोझिशन जी आहे ती आपण अगोदर दिली तर नाव काय सांगा? 1 प्रॉपॉक्सी बेन्झीन. 1 काय विद्यार्थी मित्रांनो 1 प्रॉपॉक्सी बेन्झीन. ठीक आहे. आता आपण लास्ट एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो. सायक्लिक इथरचं ॲलिफॅटिक सायक्लिक इथर. तुमच्या पुस्तकातच एक्झाम्पल घेऊया लागल्यास हा सायक्लोब्युटेन या कार्बनची 2 मिथिल ग्रुप जॉईंट आहे आणि या कार्बनला OCH3 ग्रुप जॉईंट आहे. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो ह्या कंपाऊंडचं आयुर्वेद नेम बघूया. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही नंबरिंग कुठून देणार? नंबरिंग या कार्बनला देणार. कार्बन नंबर 1 आणि हा कार्बन नंबर 2. ठीक आहे. आता पहिल्या कार्बनला काय आहे? पहिल्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप जॉईंट आहे. ओके. जेवढे मिथिल ग्रुप तेवढे नंबर आले पाहिजे म्हणजे 1 डायमिथिल. बरोबर. 2 नंबरच्या कार्बनला काय जॉईंट आहे? मिथॉक्सी ग्रुप. आणि पॅरेंट अल्केन कोण आहे? सायक्लोब्युटेन. ओके. आणि म्हणून या कंपाऊंडचं आयुर्वेद नेम काय सांगा विद्यार्थी मित्रांनो? 2-मिथॉक्सी. बरोबर. 2-मिथॉक्सी. 1 डायमिथिल. बरोबर आहे ना? हा मिथॉक्सी, हा डायमिथिल आणि पॅरेंट अल्केन कोण आहे? सायक्लोब्युटेन. म्हणजे 2-मिथॉक्सी 1 डायमिथिल सायक्लोब्युटेन with the IUPAC name of their given compound. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो in this lecture we discuss common name as well as IUPAC name of first alcohol, second aromatic alcohol that means phenols, and just we discuss common name and IUPAC name of ethers. Okay.